नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा जो टॉपिक आहे सीज ऑफ कटआउट सॉलिड्स. अ सॉलिड कोन इज ऑफ हाईट 60 सेंटीमीटर. बघा हा एक सॉलिड कोन आहे, याची तुम्हाला जी हाईट दिली ती 60 सेंटीमीटर आहे. हॅज सेंट्रली लोकेटेड सिलेंड्रिकल ग्रूव ऑफ डायमीटर इज 4. बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर सेंट्रली लोकेट झालाय कोण? सिलेंडर. बघा इथे हा ग्रूव ऑफ डायमीटर. बघा याचा जो डायमीटर तुम्हाला दिला या सिलेंडरचा हा आहे 4 सेंटीमीटर. पुढे आहे का? मेजर फ्रॉम द बेस ऑफ द कोन इज 30 सेंटीमीटर. बघा हा जो कोनचा जो आहे डायमीटर 30 सेंटीमीटर. पुढे आहे का? फाइंड द सीज ऑफ द कोन. या कोनचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचं म्हणजे हा कटआउट सेक्शन आहे. लक्षात घ्या दोन फिगर आहे. हा जो कोन तुम्हाला दिसतोय या कोनला आपण फिगर नंबर 1 म्हणू आणि मधला हा जो सिलेंडर आहे याला आपण फिगर नंबर 2 म्हणू. तर बघा सगळ्यात पहिले याचा व्हॉल्यूम काढून घ्या. बरोबर, इथे लागलं आपण यांची मेजरमेंट लिहून घेऊ. बघा फॉर कोन, जर इथे कोनची जर हाईट तुम्ही बघितली, कोनची हाईट तुम्हाला इथे दिसते 60 सेंटीमीटर आणि या जर कोनची रेडियस बघायला गेली, बघा हा कोन आहे, कोनचा डायमीटर 30 तर या कोनची जी रेडियस आहे ती किती राहणार आहे 15 सेंटीमीटर. त्यानंतर बघा फॉर सिलेंडर, सिलेंडरची हाईट बघा 12 सेंटीमीटर आणि ही जी सिलेंडरचा डायमीटर तुम्हाला दाखवला आहे हा आहे 4. याचा अर्थ सिलेंडरची जी काही रेडियस आहे ती आपल्याकडे आहे 2 सेंटीमीटर. आलं लक्षात? मी इथे लागलंच तर तुम्हाला इथे इंडिकेट करून देतो. हे आहे कोनचे डायमेन्शन आणि इथे आहे सिलेंडर. तर बघा अशा पद्धतीने पुढं आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात ठेवा आता व्हॉल्यूम ऑफ कोन पहिल्या फिगर म्हणजे कोणते आपल्याकडे कोन आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा 1/3 इंटू पाय. रेडियस बघा इथे लिहून दिलाय, बघा इथं रेडियस किती आहे कोणची 15 स्क्वेअर इंटू एच. एच आहे आपल्याकडे 60. बघा व्हॉल्यूम ऑफ कोनचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 1/3 इंटू पाय इंटू 15 स्क्वेअर इंटू 60. बघा V1 आपल्याकडे जो आहे 141367.167 व्हॉल्यूम असल्यामुळे सेंटीमीटर क्यूब. बघा हा झाला आपल्याकडे व्हॉल्यूम ऑफ कोन. त्यानंतर आपल्याकडे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. बघा पाय इंटू बघा सिलेंडरची रेडियस आपण लिहिली किती ती 2 स्क्वेअर इंटू सिलेंडरची हाईट 12. बघा पाय इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू 12. बघा V2 आहे आपल्याकडे 150.796 सेंटीमीटर क्यूब. बघा V1 झाला, V2 आपल्याकडे झालेला आहे. त्यानंतर काय पाहिजे Y1. बघा व्हॉल्यूम ऑफ कोनचा जो सेंट्रॉइड आहे आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे H/4. बघा कोनची जी काय आपल्याकडे हाईट तुम्हाला दिली होती ती किती आहे 60 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. Y2 इज इक्वल टू Y2 मध्ये बघा Y2 चं कोण आहे सिलेंडर. मग सिलेंडरचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला H/2 हाईट 12 डिवाइड बाय 2 6 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे Y1 Y2 V1 V2 हे फाइंड आउट झाले. नंतर बघा Y बार चा फॉर्म्युला अप्लाय करा V1 Y1 मायनस V2 Y2 अपॉन V1 मायनस V2. बघा कटआउट सॉलिड सेक्शन असल्यामुळे आपण इथे मायनस करतोय. आता व्हॅल्यू पुट अप करा. V1 बघा 1413.167 इंटू
y1 15 minus v2 150.796 into y2 6 divided by v1 minus v2 म्हणजे 14137.167 minus 150.796. लक्षात घ्या. आता y बार फाइंड आउट करा. 14137.167 into 15 minus 150.796 into 6 divided by 14137.167 minus 150.796. बघा y बार आपल्याकडे 15.09 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण या फिगरचा सेंट्रॉइड फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. फ्रॉम अ सिलेंडर हॅव्हिंग 200 mm as 300 mm हाईट. बघा तुम्हाला इथे काय दिलंय, 300 mm तुम्हाला हाईट दिलेली आणि 200 mm जो आपल्याकडे आहे तो डायमीटर आहे, म्हणजे बेस तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर हा आहे कट ऑफ फ्रॉम द बॉटम. बघा इथून हा आपला कट ऑफ सेक्शन आहे. तर आपल्या सिलेंडर मधला हा जो शेडेड पोर्शन आहे तो आपण इथे काय करतोय, आता कट करतोय. तर लक्षात घ्या याचा आपल्याला सेंट्रॉइड काढून द्यायचा आहे. तर सिलेंडरची हाईट बघा आपल्याला 300 दिली आहे, कोणची सुद्धा तीच आहे. बेस बघा म्हणजे डायमीटर आहे दोघांचाही 200 आहे. तर आपण काय करू, बघा V1 काढून घ्या. V1 म्हणजे कोण, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. बघा पाय, रेडियस, डायमीटर 200, तर रेडियस किती असणार आहे 100 स्क्वेअर इंटू सिलेंडरची हाईट 300. चला याचं कॅल्क्युलेशन करा. पाय इंटू 100 स्क्वेअर इंटू 300 म्हणजे हा आपल्याकडे येतोय 9.425 इंटू 10⁶ mm³. बघा त्यानंतर V2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा 1/3. आता मी इथे थोडा शॉर्टकट मारतो. कसा, पाय आर स्क्वेअर एच. ऑलरेडी पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू तुमच्याकडे निघूनच आलेली. डायरेक्टली ती व्हॅल्यू पुटअप करा. पण त्याच्यामध्ये रेडियस हाईट काय पुटअप करण्याची गरज नाही. ऑलरेडी आन्सर आपल्याकडे रेडी आहे. 9.425 इंटू 10⁶. बघा त्याला फक्त 3 डिवाइड लावायचा आहे या आन्सरला. डिवाइड बाय 3. बघा त्याचा आन्सर आपल्याकडे निघतोय 3.1416 इंटू 10⁶. बघा अशा पद्धतीने आपण V2 सुद्धा इथे फाइंड आउट केलेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा पहिली फिगर तिचा आपण y1 काढून घेऊ. म्हणजे सिलेंडरचा सेंट्रॉइड तुम्हाला काढायचा आहे. किती हाईट दिसते तुम्हाला ती 300 डिवाइड बाय 2 म्हणजे h/2. हा फॉर्म्युला आपल्याकडे, म्हणजे हा झाला 150 mm. त्यानंतर बघा y2 मध्ये बघा तुम्हाला काय कोण दिसतोय, कोणचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला h/4. 300 डिवाइड बाय 4 75 mm. बघा अशा पद्धतीने y1 y2 पण आपण फाइंड आउट केला. V1 V2 सुद्धा आपल्याकडे फाइंड आउट झालाय. तर आता यूज करा y बारचा फॉर्म्युला. V1 y1 मायनस V2 y2 डिवाइड बाय V1 मायनस V2. बघा V1 9.425 इंटू 10⁶ इंटू y1 150 माइनस V2 3.1416 इंटू 10⁶ इंटू y2 75
डिवाइड बाय V1 बघा 9.425 into 10 raised to 6 minus 3.1416 into 10 raised to 6. चला y बार आता फाइंड आउट करून घेऊ. 9.425 into 10 raised to 6 into 150 minus 3.1416 into 10 raised to 6 into 75. So divided by 9.425 into 10 raised to 6 minus 3.1416 into 10 raised to 6. बघा y बार आपल्याकडे निघतो या फिगरचा 187.499 पर्यंत मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण या फिगरचा सुद्धा सेंट्रॉइड आपण फाइंड आउट केलेला आहे.